छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पाचोडच्या जवळ वडजी म्हणून गाव आहे. ह्या वडजी गावामध्ये एक शेतकरी आहेत, रवींद्र भांड. आपण फेब्रुवारीच्या शेवटी व्हिजिट केलं होतं ह्या बागामध्ये. गेवराई शेवगाव शिवारामध्ये त्यांच्या साडूचं एक बाग आपल्याकडे नियोजनामध्ये होता. त्यांच्या रेफरन्सवरून आपण इथं आलो होतो आणि ह्या बागाची आपण ट्रीटमेंट सुरू केली होती. त्यावेळेस गुंडी सेट होणं सुरू झालेलं होतं. तर आज ती गुंडी फळासारखी झालेली आहे. सोबत झाडाच्या पानाची क्वालिटी, आता आज आपण एप्रिल महिन्याच्या शेवटमध्ये आहोत, तसे एप्रिल महिन्यामध्ये एवढा हिरवागार बाग डेव्हलप झाला आहे. तर आपण आज शेतकऱ्याचं मनोगत ऐकूयात. योगेश मस्के सर त्यांच्यासोबत चर्चा करतील. राम राम. राम राम. नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज फिरत आपण वडजीमध्ये रवींद्र भांड यांच्या शेतात आलेलो आहोत. काय वाटतं, बागाची परिस्थिती कशी आहे? क्वालिटी एकदम म्हणजे पहिली क्वालिटी डाऊन होती. आपले नियोजन सुरू झाल्यापासून एकदम म्हणजे क्वालिटी बी चमक बी चांगली आली. बरं. आणि आपण ज्या वेळेत आम्ही बागेत आलो तेव्हा समजा आपली फूट कमी होती अगोदरच्या नियोजनानुसार, बरोबर आहे? फूट कमी होती, फळही कमी होती, त्यावेळेस साईज नव्हती एवढी. आणि आपण काही जी ट्रीटमेंट फवारणी आणि जे काही ड्रिपमधून औषध दिली त्यानंतर जे झालेले बदल त्याच्यामध्ये झाडामध्ये आता जिथं समजा फूट कमी ज्या झाडावर तिथं शेंडा काढलेला आहे. प्रत्येक झाडावर बागेमध्ये चांगले शेंडा डेव्हलप व्हायला लागला, पानामध्ये चकाकी आली. त्यासोबत ज्या झाडावरती फळं होते कमी अधिक जिथं, त्या फळांची क्वालिटी, साईज आणि फळावर चकाकी वाढून गेलेली आहे ना. तुम्हाला काय वाटलं बागात? मध्ये भरपूर बदल वाटायला लागला ना. आणि पहिले एवढी चकाकी नव्हती. आपण हे केल्यानंतर फळाला साईज सुद्धा आली. म्हणजे साईज सुद्धा व्हायला पाहिजे आली. या दिवसात म्हणजे आगाऱ्याचं निघायला डायरेक्ट. बरोबर. चकाकी बी आली. तरी मला वाटतं आपल्याकडून पाणी कमी पडतंय थोडं पाणी. आहे की नाही? थोडं आता जमीन हलकी, पाण्याचं पण नियोजन कमी होतंय. जर पाणी भरपूर प्रमाणात राहिलं अजून जबरदस्त क्वालिटी वाढून गेली असती. याचसोबत आता आपण जे नियोजन केलं पाठीमागं, त्याच्यासोबत आपल्याला जे आता स्लरीचं नियोजन करायचं, ऑर्गॅनिक स्लरी जी करायची, सेंद्रिय स्लरी आपल्याला सर, ते नियोजन आपल्याला आता चालू करायचं आहे. बरोबर की? त्याच्यासाठी तुम्हाला जे काही आम्ही सांगितलं होतं ते तुम्ही जमा केलंय. आता या आठवड्यापासून आपल्याला ते चालू करायचं. त्याचसोबत शेतकरी मित्रांनो, ह्या बागेमध्ये माल कमी, आणि आपण याच्यासोबत आपण मिरग्यासाठी सुद्धा या बागेचं नियोजन करणार आहे. म्हणजे काय होईल, जेव्हा आता हा जो माल आहे याची साईज चांगली आली, याला आपण लवकरात लवकर जेव्हा व्यवस्थित भाव भेटेल आपल्याला तेव्हा चांगल्या भावात आपण काढून, आणि याचसोबत आता आपण या महिन्यामध्ये याला तानावर सोडून मिरग्याचं नियोजन करू, जे फवारण्याचं वगैरे शेड्यूल आहे. म्हणजे काय होईल, हे जे आपला कमी माल फूट निघलेली, मागच्या वेळेस फूट निघली असेल, ती गळ झाली असेल, कारण आम्ही थोडंसं लेट आलो तुमच्यापर्यंत, आणि मग ती गळ किंवा ते जे माल कमी झाला ते भर काढण्यासाठी आपल्याला मिरगा माल फोडायचा. आणि आपण झाडामध्ये ती ताकद दिलेली आहे. आता तुम्ही झाडामध्ये बघा कुठे ट्रेस वाटत नाही. आता स्टोरेज आलं त्याच्या झाडाची काडी वगैरे जर आपण बघितली चांगली आहे, मजबूत आहे. पहिला असं स्टोरेज नव्हतं. त्याचसोबत आता जे फळांची जी साईज वगैरे हे बघून असं वाटतं झाडाचं अपटेकिंग चांगल्या पद्धतीने झालं. याचसोबत आता जे पाण्याची कमतरता आहे तिथं नाही भरून काढू शकत, आता पाणी अवेलेबल होणार नाही तेवढं, पण तरी पण जे तुम्ही ड्रीपवर सिस्टम केलेलं आहे त्याच पद्धतीत राहू द्या. स्लरी करू आणि पुढच्या महिन्यापासून आपण याला मरग बारासाठी नियोजन करू. अजून बाग दाखवायचं का सर व्हिडिओमध्ये? समोर पुढं ज्या झाडावर फूट कमी आहे सर, तिथं झाडावरती चांगल्यापैकी आगारी चमक निघलेली. फळांची पण जी फुगवण व्हायला पाहिजे ती चांगल्यापैकी झालेली, क्वालिटी, चमक आणि फळ चकाकी चांगली आलेली फळावर. अशी कुठं मंगोमाईटचं वगैरे अटॅक नाही, फळ चोपडं झालं, चकाकी आली. तर हे बघा, ज्या झाडावर फूट कमी होते तिथं फुटवे निघायला लागले. दमट हवामानामध्ये थोडंसं मिलीबगची एक समस्या असते. तर आपण अशा समस्येमध्ये सुद्धा बऱ्याचशा बागा आहेत.
तर जिथं जिथं मिलीबगची समस्या आहे त्यांनी योग्य वेळेवर ट्रीटमेंट घ्यावी. शेंडा निघतोय भरपूर ते झाडावर. हे बघा सर, केवढं झालं डायरेक्ट चमचम करतो. साईज वाढून गेली. साईज हा साईज 15 दिवसात डबल झाली जवळजवळ. काय वाटलं, कसं काय वाटली आमची ट्रीटमेंट तुम्हाला? नाही एकदम भारी वाटली, मस्त म्हणजे. तरी आपल्याकडून पाणी कमी पडतंय, हा. नाही तर याचे रिझल्ट आपल्याला अजून डबल दिसले असते. ह्या दिवसात क्वालिटी येणं म्हणजे लय झालं ना. तेच मग झाडाला मध्ये आपल्याला हे बघा, आपण खर्च करतोय हा. भरपूरशा ठिकाणून, आपण कुठून फवारण्या, कुठून औषध, जे जे खर्च करायचा आपल्याला, परंतु झाडाला जे पाहिजे तो खर्च होणं गरजेचं आहे. येस ना. झाडाची अन्नद्रव्याची पूर्तता होणं गरजेचं आहे. झाडामध्ये ते आपल्याला झाडा जे लागत ते भेटत नाही ना, हा. असं नाही हे केल्यानंतर. त्या गोष्टी दिसल्यानंतर मग तो हा. खर्च करण्यात काहीतरी आपल्याला हम्म. समाधान वाटतं. बरोबर आहे की नाही? आता जे झाडाचं स्टोरेज बघून आपण सुरुवातीला तुम्हाला म्हटलं होतं आपण याला आंब्यामध्येच चालून देऊ, हा आंब्यामध्ये. पण आज आमचा पण विचार बदलला सर. झाडाचं स्टोरेज बघून आपल्यालाही वाटतं जे तुमचं उत्पन्न याचं आंब्याचं हा. कमी होईल ते आपण निर्ग्यात भरून काढू, हा हा. झाडाला थोडंसं जास्त काम करायला लावू, थोडं अन्नद्रव्याचा साठा जास्त प्रमाणात देऊ आणि त्या पद्धतीत मिरग्या फोडू. अजून एवढाच जर माल फुटला मिरग्याचा तर मग आपला खर्च निघून plus पुढचं minus नियोजन बरोबर होऊन आहे. जातं आपलं. आणि मिरग्या फोडून परत आपण याला आंब्यामध्ये आणू, हा. दोन्ही बागाला, हा पण आणि तो पण. नगर जिल्ह्यामध्ये तुमचे साडू आहेत हो बाळासाहेब गरड, हो. त्यांनी आमचा नंबर तुम्हाला दिला होता त्यांनीच कॉन्टॅक्ट करून त्याला. आणि त्यांचा बाग सुद्धा म्हणजे काढायच्या कंडिशनमध्ये काय म्हणतात उपटायच्या कंडिशनमध्ये बाग होता. पटणार होते. आपण तो आज त्या त्या क्षेत्रामधला एक युनिक बाग त्याला बनवून दिलाय. हो. तर त्यांनाही तुम्हाला काही धन्यवाद द्यायचा असेल तर. त्यांना काही तुम्हाला क्वालिटी खराब व्हायला लागली होती, मग मी त्यांना फोन लावला. कारण ते तुमचा तिकडे कॉन्टॅक्ट झाला होता. मग ते म्हणे आहे, मग मला ते नंबर दिला मग तुमचा. तिकडच्या त्यांनीच- बागाचं काय हा. होतं, आपलं पिवळेपणा कमी झाला. पिवळेपणा होता ना, त्याच्यामुळं कमी झाला ना एकदम ते बी. कमी झाला. हा. अजून तुमचे साडूंना काही मेसेज द्यायचा का तुम्हाला? हो ना, मग त्यांचे धन्यवादच मानायला लागेल ना. त्यांनी तर कॉन्टॅक्ट करून दिला ना. आहे की नाही? बरोबर. कारण की बाळू आपल्याला थोडी गरड. माहित होतं मग. बाळू गरड है ना, हा. शशिकांत गरड. शशिकांत गरड. त्यांचा व्हिडिओ घेतलेला आहे आपण हा. चॅनलवर पाहिलाय. हम्म. चालेल, त्यांनीच. चालेल, ठीक आहे, आपण धन्यवाद करू सर. नियोजन पुढचं शेतकरी मित्रांनो. हा. धन्यवाद तुमचं. धन्यवाद.